सन्माननीय न्यायाधीश श्री हितेन वेणेगावकर यांचा न्यायाधीशपदी नियुक्त झाल्याबद्दल अभय शिक्षण केंद्रातर्फे त्यांचा सत्कार सोहळा सन्मान चिन्ह या भेटत आहोत सन्माननीय जज हितेन वेणेगावकर यांना। सर नमस्कार, डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आज आपल्याला न्यायाधीश पदी आपली नियुक्ती झाली त्याबद्दल आपले हार्दिक स्वागत आहे आणि अभिनंदन पण करतो, कारण आपले विक्रोळीकर म्हणून आज तुम्ही एवढ्या मानाच्या स्थानावर बसल्यामुळे आपल्या विक्रोळीकरांना सुद्धा खूप खूप आपला अभिमान आहे। सर आज आपण एवढा मोठ्या सन्मानाने आपल्याला गौरवण्यात आलंय, आपल्याला कसं वाटतं? संमिश्र फिलिंग आहेत। आनंद नक्कीच होतो, पण त्याचबरोबरीने जबाबदारीची जाणीव देखील आहे। संविधानिक पद आहे, त्याच्याबरोबर येणाऱ्या जाणीवा आणि जबाबदाऱ्या ह्या जास्त आहेत। सामान्य लोकांच्या अपेक्षा भरपूर आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी जजेस कमी आहेत, पण जे काही अहोरात्र प्रयत्न करावे लागतील आणि त्या संपूर्ण अपेक्षा पूर्ण करण्यासाठी जे काही लागेल त्या संपूर्ण करण्याची संपूर्ण तयारी माझी आहे आणि त्यामुळे संमिश्र आहे पण आनंद आहे। सर आज आपण वकील ते न्यायाधीश हा आपला जो प्रवास आहे तो आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। वकिलीला सुरुवात साधारणतः 2000 साली झाली, पण यश, वकिलीचं यश आपण ज्याला म्हणतो ते साधारणतः 2014 सालापासून सुरुवात। कारण जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटनी मला एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आणि सीबीआयचा ॲडव्होकेट म्हणून नेमलं आणि त्यातून मला जे काही महत्त्वाचे केसेस चालवण्याची संधी मिळाली आणि त्या संधीमधूनच माझं नाव, मला लौकिक आणि मुंबई उच्च न्यायालयातले त्यावेळेचे जे काही सिटिंग जजेस होते त्या सगळ्यांना मला सगळेजण ओळखू लागले आणि त्यातून झालेला हा प्रवास मग 2023 साली अख्ख्या महाराष्ट्राचा मुख्य सरकारी वकील म्हणून माझी नेमणूक जी झाली, तिथून माझा हा संपूर्ण प्रवास अतिशय आनंददायक, कष्ट करावे लागले, नो डाऊट अबाउट इट, पण इट वॉज अ ब्युटिफुल जर्नी। सर आम्हाला आईला विचारायला आवडेल, आई आज खरंच खऱ्या अर्थाने एका आईचा विजय झाला, त्याच्या संस्काराचा विजय झाला, आपण काय सांगाल आपल्या मुलाविषयी? माझ्या मुलाने जे यश संपादन केलं त्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना चांगलं वळण लावून त्यांच्यावरती चांगले संस्कार करावे। कधीही एखाद्या वेळेला निराशा पण येते, पण त्याला प्रोत्साहन देणं हे प्रत्येक आई वडिलाचं कर्तव्य आहे। त्यातून माझ्या मुलाने जे यश मिळालं